हॅलो, श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर काल नाही सॉरी परवा आईनं हळदी कुंकू ठेवलेलं होतं. तर बघा अशा प्रकारे मी रांगोळी पण काढलेली होती. पण काय झालं ना की इथे एक समोर आमच्या घराच्या समोर एक कुत्रा आहे छोटं. तर त्याने येऊन ते पायानं अशी मोडली रांगोळी अर्धी, त्याच्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाही आहे. तर मी रांगोळी काढली होती. तर परफेक्ट आली होती का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे बघा, हे मध्ये पण मी फरशीवर थोडंसं काहीतरी नवीन म्हणून मी हे केलं होतं तयार. आणि आमचा जे हा गालीचा वगैरे आहे, तर हा मला वाटते 2010 किंवा 9ला का काहीतरी घेतलं होतं का 11ला असं काहीतरी. तर तेव्हापासून अजून पण आहे. आणि बेडवर पण टाकलेलं होती ब्लँकेट छोटंसं चादर, आणि तर सोफ्यावर पण तेच टाकलेलं आहे. तर हे सगळं मिळून आम्ही घेतलं होतं. तर बघा म्हणजे एवढे वर्ष गेले पण तरी पण ते तसंच आहे अजून. तर मला तर खूप आवडतं हे सर्व काही. तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा. आणि हळदी कुंकू आईनं ठेवलं होतं. आणि त्या दिवशी होता रविवार होता. मग रविवार असल्यामुळं बायांना उपवास वगैरे असतात ना. मग त्याच्यामुळं मग आईला म्हटलं आई काही समोसा वगैरे नको आणायचा म्हणलं फराळायला, आपण चहा दूधच ठेवूयात म्हणलं. मग त्यामुळं मग दूधच ठेवलं होतं आम्ही. तर हे बघा अशा प्रकारे मी तयार करत होती रांगोळी ती घरातली. तर ओवीनं तर मला नंतर खूप परेशान केलं, कारण सारखं तिथंच जायली होती. मी सुपाऱ्या वगैरे ठेवल्या होत्या त्या रांगोळीवर, तर ते सुपाऱ्याच घ्यायली होती उचलून. तर आई आणि ओवी हे काय असं, ओवी म्हणत आहे की मला मोबाईल दे बघण्यासाठी. तर आई म्हणत आहे नाही तू तिथं जाऊन बस, जा म्हणत होती ब्लँकेटवर जाऊन बसत्या. तर ना आपलं चालू होतं ओवीचं भावली घेणं, त्याच्यासोबत खेळणं, काय असंच. आणि तुम्हाला तर माहितीच आहे किती हट्टी आहे ओवी. एकाच हट्ट लावून बसते, मला हेच करायचं तर तेच करायचं. तर मग ती करतेच. तर आईला म्हणलं थोडं इकडं पहा म्हणलं, तुझं थोडासा शूट करते. आईचा थोडासा शूट केला आणि ओवीचा पण थोडासा केला आहे. तर मी माझं तर काही एवढं काही केला नाही, म्हणजे केलाच नाही आहे मी. तर म्हटलं ह्यावेळेस आईचा वगैरेच करून घ्यावा थोडासा शूट, छान वाटतं. आणि हा पण थोडासा मी व्हिडिओ वगैरे बनवलेला आहे. आणि मग आम्ही अशा प्रकारे आमचं हळदी कुंकू पार पडलं. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही निघालो होतो माझ्या फ्रेंडच्या घरी, म्हणजे योगेश्वरीच्या घरी, तिकडं आनंदनगरमध्ये. तर दीदीनं घातली होती ग्रीन कलरची साडी घातली होती, त्याच्यावर ब्ल्यू कलरचं ब्लाऊज घातलं होतं. आणि मी घातली होती स्काय ब्लू कलरची साडी. तर ही माझ्या फ्रेंडनी मला घेतलेली आहे. तर कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आईने पण ब्ल्यू कलरची साडी घातली होती. तर बघा हे सूर्य किती छान मावळत आहे, किती सुंदर असं दृश्य आहे ना, नैसर्गिक दृश्य आहे, किती छान. आणि आम्ही ॲटोमध्ये जायलो होतो आनंदनगरमध्ये, थोडंसं दूरच आहे. आणि मग हे योगीचं घर वगैरे आहे. योगीनं तिची मम्मी नव्हती म्हणून तिनंच आम्हाला कुंकू वगैरे लावलं. आणि मग तिथून आम्ही नंतर आमच्या एक गावाकडचे काकू राहतात, ते योगीला माहीत होतं कुठं राहतात ते. तर तिनं आम्हाला नेऊन सोडलं त्यांच्या घरी. आणि तिकडून आल्याच्या नंतर आम्ही आईचे मामा आहेत ते, म्हणजे माझ्या आजीचे मामा पडतात, त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांचं घर तर एवढं सुंदर होतं ना, खूप सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर. आणि सर्व काही जे डेकोरेशन वगैरे केलेलं होतं ना, ते सगळं टी व्हीतल्यासारखंच